कल्याण डोंबिवली महानगरपालिका द्वारा झोपड़पट्टी और गरीब निवासियों पर लगाए गए कथित अनाधिकृत कर को लेकर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया के प्रतिनिधिमंडल ने मनपा आयुक्त को ज्ञापन सौंपा। प्रतिनिधिमंडल ने मांग की है कि इस कर को वर्ष 2026 से ही लागू किया जाए और गरीब झोपड़पट्टियों वासियों पर लगाए गए पुराने कर को लेकर उचित निर्णय लिया जाए। इस दौरान रिपाई आठवले के ठाणे प्रदेश उपाध्यक्ष माणिकराव उघड़े, रिपब्लिकन महिला अघाड़ी के जिलाध्यक्ष मीनाताई साल्वे, डोंबिवली शहर अध्यक्ष किशोर मगरे और ठाणे प्रदेश संगठक समाधान तायडे सहित पार्टी के पदाधिकारी मौजूद रहे। वहीं कल्याण ग्रामीण के विधायक राजेश गोवर्धन मोरे की भी इस दौरान उपस्थिति रही। मगाशी आम्ही आमच्या पक्षाचे सर्व पदाधिकारी अण्णासाहेब रोकडे असतील, भीमराव ढोळस असतील, किशोरजी मगरे असतील, तायडे असतील आणि आम्ही सर्व शिष्टमंडळ घेऊन एक निवेदन त्यांना आम्ही दिलेलं आहे। हे निवेदन त्यांना सादर केलेलं आहे आणि योगायोगाने तिथे आपल्या ग्रामीणचे आमदार सन्माननीय राजेश मोरे साहेब तिथे असताना तेही याच्यामध्ये सहभाग घेऊन त्यांनी सुद्धा आयुक्त साहेबांना याच्यात बाबतीतली भूमिका मांडली आहे। आमचं असं म्हणणं आहे की ज्या पद्धतीने आता सरकारनं महापालिकेने टॅक्स लावलेला आहे, कर आकारलेला आहे, तो कर असा आहे की 2026चं जे चालू वर्ष आहे त्याच्या आधी त्यांनी काही ठिकाणी 5 वर्षे, काही ठिकाणी 3 वर्षे, म्हणजे 3 वर्ष अगोदरचा टॅक्स त्यांनी लावलेला आहे। आता एखाद्याला टॅक्स आलेला आहे 10,000 रुपये वर्षाला, तर एकदम टॅक्स त्यांना 30,000 लावलेला आहे। तो आमचं असं म्हणणं आहे की गोरगरीब झोपडधारके आहेत, चाळीतले लोक आहेत, तर त्यांना एवढ्या प्रकारचा टॅक्स परवडण्यासारखा नाही आणि टॅक्स लावावा, आम्ही टॅक्स भरायला तयार आहेत, परंतु चालू वर्षापासून तो टॅक्स लावावा आणि तो त्यांना त्यांच्या झोपडीला आणि त्यांना त्यांच्या खिशाला परवडेल अशा प्रकारचा टॅक्स आयुक्त साहेबांशी आमच्या चर्चेमधून झालं। आदरणीय आमदार साहेब सुद्धा त्यांना बोलले की आम्ही सर्व गोरगरीब लोक आहेत, झोपडपट्टीत राहणारे लोक आहेत, मोलमजुरी करणारे, रिक्षावाला असतील, भांडे धुणारे असतील किंवा कचरा वेचक महिला आहेत, असे असंख्य गोरगरीब लोक झोपडीत राहत आहेत आणि कच्चं बांधकाम आहे, पक्क बांधकाम नाही। महापालिकेने काय केलं आहे, सरसकट टॅक्स लावून टाकलेला आहे, म्हणजे कॉन्क्रीट जे असेल, चाळीला असेल, बिल्डिंगला असेल आणि झोपडीला असेल, सर्वांना सरसकट टॅक्स लावल्यामुळे तिथे सुद्धा आमचं म्हणणं आहे की त्याच्यात सरसकट वर्गवारी करा तुम्ही, झोपडीच्या हिशोबानं वार्षिक तुम्ही 500 रुपये आता आम्ही मागणी केलेली आहे, परंतु त्यांना परवडेल वर्षाला अशा हिशोबाचा टॅक्स लावावा। आणि त्यावर आयुक्त साहेब म्हणाले की मी लवकरच याच्यावरती आमच्या कार्यकारी लोकांचं मंडळाचं जे बैठक घेऊन यावर लवकर आपण काही ना काहीतरी मार्ग काढू म्हणाले त्याच्यावर, असं आयुक्त साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। आणि ह्यावेळी आमचे किशोरजी मगरे त्यांनी सांगितलेलं आहे की बाबा तुम्ही जर 8 दिवसात हे घेतलं नाही तर रिफाईच्या वतीने कल्याण महापालिकेवरती आपला धडक मोर्चा सुद्धा आम्ही आयोजन करू, तुम्ही जर आम्हाला लवकरात लवकर निर्णय दिला नाही। म्हणाले की लवकरात लवकर तुम्हाला आम्ही लेखी स्वरूपात नाही आणि याच्यावर काय तोडगा काढतील ते आम्ही प्रयत्न करू, असं त्यांनी आपले ग्रामीणचे आमदार सन्माननीय राजेश मोरे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे। आणि त्याबद्दल आम्ही आणि काही दुसरे विषय सुद्धा घेतलेले आहेत की कल्याण शास्त्रीनगर रुग्णालयाच्या संदर्भातला विषय घेतलेला आहे। त्यानंतर तिथे ज्या टीबीच्या ज्या गोळ्या मिळत आहेत कल्याण महापालिकेत शास्त्रीनगर रुग्णालयामध्ये, तर त्या गोळ्यांसाठी काही पेशंटला सायन्स अशा रुग्णालयाला किंवा केएम रुग्णालयाकडे तिकडे पाठवण्यात येत आहे, त्याच्यावर सुद्धा आयुक्त साहेबांनी आम्ही लक्ष केंद्रित केलेले आहे त्यांच्याला, तेही त्या संदर्भात ते बोलणार आहेत। आणि अशा अनेक प्रश्न तिथे आम्ही मांडलेले आहेत। सध्या बालवाड्यांचा प्रश्न जो महापालिकेमध्ये प्रलंबित आहेत, जिथे अंगणवाड्यांचा आहे तोही त्यांच्याकडे मांडलेला आहे। बुद्धभूमीच्या ठिकाणी तिथे आता एक आमचं ज्याला आम्ही हे म्हणतो वर्षवास म्हणतो, त्या वर्षवासाचा कार्यक्रम चालू आहे। तिथे ते जे भंते जे आमचे बसतायत ते खाली असं चिखल तिकडे आहे, पाण्याची सोय व्यवस्थित नाही, त्यामुळे तिथेही सुद्धा त्यांना सुविधा करून देण्यासाठी तेही सुद्धा आयुक्त साहेबांनी मान्य केले, लवकरच त्याच्यावर आमचं तोडगा काढून तेही सहकार्य केल्यात येईल अशा प्रकाराचे त्यांनी आज आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। आमचं म्हणणं असं आहे की गोरगरीब झोपडपट्टीमध्ये जवळजवळ 72 झोपडपट्ट्या आहेत, त्याच्यामध्ये जवळजवळ 35 ते 40,000 लोकसंख्या आहे आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात रिक्षा चालक असेल, मोलमजूर असेल, हातावर बांधकाम करणारा असेल, कारागीर असेल, पेंटर असेल, सुतार असेल, रिक्षा चालक असेल, कचरा वेचक असेल, भांड्याची धुणारे महिला असतील किंवा घरेलू कामगार करणारी ही जी मंडळी आहे, हे अत्यंत अल्पदर त्यांच्यावर उत्पन्न आहे, वार्षिक उत्पन्न त्यांचं लाखाच्या पुढेही जात नाही। आणि अशा वेळी तुम्हाला आम्ही 30 आणि 40,000 रुपये जर वर्षाला द्यायचे, 10,000 रुपये तुम्हाला वर्षाला द्यायचे, तर कुठून आणणार? आजच्या परिस्थितीमध्ये शिक्षण महाग झालेलं आहे, शाळा तुम्ही शासकीय शाळा बंद केलेल्या आहेत, तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत यावरती आयुक्त साहेबांशी चांगल्या पद्धतीने आमची चर्चा झालेली आहे आणि त्याच्यावर लवकरात लवकर तोडगा काढतील अशी अपेक्षा।